नमस्कार मित्रांनो, तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागरची मीटिंग आटोपलेली असते आणि मुक्ता कॉफी घेऊन येते. तेवढ्यातच आता सागर म्हणतो की झाली आटोपली आहे माझी मीटिंग. तेव्हा मुक्ता म्हणते की झालंय तुमचं सगळं, सॉरी तुम्हाला मीटिंगच्या अगोदर कॉफी हवी होती ना. तेव्हा सागर म्हणतो की इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला माहिती आहे मीटिंग अगदी मस्तच झाली, छान झाली आणि क्लायंटला हे सगळं आवडलं आहे आणि क्लायंट आपल्याबरोबर टायअप करण्यासाठी रेडी झाला आहे. तुम्हाला माहिती आहे क्लायंट मला काय बोलला की खरंच तुम्ही खूप छान आहात आणि यू आर सो लकी, तुमचं कामही छान आहे आणि तुमची बायको देखील. तेव्हा मुक्ता म्हणते की चला काहीही बोलू नका. सागर म्हणतो की हो अहो खरंच बोलतोय मी. तो मला हेही म्हणाला की यू आर सो लकी की तुम्हाला अशी बायको मिळाली. त्याच वेळेला मुक्ता खुश होते. सागर म्हणतो परंतु हे मला काही पटलं नाही. तेव्हा आता मुक्ता ही सागरला एक फटका मारते. नंतर म्हणतो की मुक्ता एक मिनिट थांबा. तेव्हा पटकन तो तुझ्याजवळ उठून येतो. मुक्ता म्हणते की सागर हे काय करताय काय तुम्ही. तेव्हा ते म्हणतो की अहो जरा थांबा, मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही डोळे बंद करा. मुक्ता म्हणते की सागर काय काय झालं आहे काय तुम्हाला. तेव्हा मग सागर म्हणतो की तुम्ही डोळे तर बंद करा. बंद करायला सांगितले तर मोठे काय करताय डोळे. तेव्हा मग आता मुक्ता डोळे बंद करते आणि म्हणते की ओके केलेत बंद. तेव्हा सागर हा मुक्ताच्या डोळ्याजवळ एक पापणीचा केस काढतो आणि मुक्ताला हात पुढे करा असं म्हणतो. तेव्हा मुक्ताचा हात तो घेतो आणि हाताच्या वर तो केस ठेवतो आणि म्हणतो की मुक्ता आता तुम्ही हे एक विश मागा, तुमच्यासाठी एक विश मागायची आहे तुम्हाला. तेव्हा मुक्ता आता म्हणते की सागर हे काय करताय काय तुम्ही. अहो आम्ही हे सगळं ना शाळेत असताना करायचो आणि आता काय अचानक. तेव्हा सागर म्हणतो की हो मलाही माहिती आहे शाळेत असताना करायचो हे सगळं आपण, परंतु तेव्हा मी तुमच्यासोबत होतो का शाळेत, आणि आता जर तुम्ही माझ्यासोबत केलं तर काही बिघडणार आहे का, म्हणूनच करा बघू, चला तुम्ही विश मागा असं आता सागर हा मुक्ताला म्हणू लागतो. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की ओके फाईन, विश मागूया. आपण एक वेगळं करूया, ते म्हणजे मी डोळे बंद करते परंतु विश तुम्ही मागायची आहे. हे ऐकल्यानंतर आता सागर म्हणतो की बरं ठीक आहे, एक काम करा, डोळे बंद करा, आपण दोघांनीही मिळून विश मागूया. तेव्हा मग आता मुक्ता डोळे बंद करते आणि सागर देखील. मुक्ता मनातच म्हणते की स्वामी माझ्या सागरच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत ना त्या सगळ्या पूर्ण होऊ देत. त्यांच्या मनातली एकही इच्छा पूर्ण होऊ नकोच. ते खरंच खूप चांगले आहेत. त्यांच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण कर आणि त्यांच्याबरोबरच आमच्या या घराला पण पूर्णपणे सुखी ठेव, आनंदात ठेव, बस काही मागणं नाही. तेव्हा सागर आता मनातच म्हणत असतो आई एकविरे, आता मुक्ताने जे काही या विशमध्ये मागितलं असेल त्या सगळ्या विश पूर्ण होऊ दे आणि त्यांच्या या सगळ्या इच्छा आकांक्षांना तुझ्या कृपेने मोहर फुटू देत आणि त्यांच्या आयुष्यातली एक एक इच्छा पूर्ण होऊ देत. त्यांनी काही मागावं आणि ती इच्छा पूर्ण व्हावी, असंच सगळं झालं पाहिजे. मला त्यांच्या सगळ्या इच्छा आता पूर्ण करायच्या आहेत. त्यांना या घरामध्ये खरंच खूप रुळल्या आहेत आणि या घरात प्रत्येकाची काळजी घेतात, तशीच तूही त्यांची काळजी घे असं म्हणून आता मुक्ता ही ते पापणीचा केस फुंकते. सागर म्हणतो की बरं आता मला सांगा की तुम्ही काय विश मागितली. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर अशी मागितलेली विश बोलून दाखवायची नसते नाही ना, नाहीतर मग ती पूर्ण नाही होत. तेव्हा मग सागर म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, नका सांगू तुम्ही. आणि मग आता सागर हसूनच कॉफीचा मग घेऊन तिकडून निघून जातो. आणि सागर गेल्यानंतर मुक्ता तिथेच विचार करत बसलेली असते. ती म्हणते की सागर काय सांगू मी तुम्हाला, मला खरं तर इच्छा आकांक्षा सगळं काही पूर्ण झालं. जेव्हापासून तुमच्याशी लग्न झालं तेव्हापासून माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारख्या वाटतात मला. मला इतकंच कळतं आहे की प्रत्येक मुलगी ही आपल्या मित्रामध्ये नवरा शोधत असते, परंतु माझ्या वाट्याला माझ्या नवऱ्यामध्येच मला मित्र सापडलेला आहे आणि तो प्रत्येकाची काळजी घेतो, त्याही ते जपतात. बस मला आणखी काय हवं आहे आयुष्यात. आता मला आयुष्याकडून काही नको, मला सागर मिळाले आहेत. तर इथे सागर देखील मुक्ताकडे बघून विचार करत असतो. मुक्ता जेव्हापासून या घरामध्ये आल्यात तेव्हापासून या घरच्यांचाच विचार करतात. प्रत्येक वेळेला मला कसं आनंदी ठेवायचं, मला कसं सुखी ठेवायचं याचाच विचार या घरात आल्यापासून त्या करत आहेत. आणि म्हणूनच त्यांना मला आयुष्यात काही कमी पडू द्यायचे नाही. त्यांच्या वाटेला जी सुखं येतील ती सुखं मला पूर्णपणे त्यांच्या आयुष्यात आणायची आहेत आणि त्यांचं आयुष्य अगदी आनंदाने भरून द्यायचं आहे. या घरात आल्यापासून त्या सगळ्यांसाठी खूप करतात आणि त्यांच्यासाठी मला खूप काही करायचे आहे असा सागर आता विचार करत असतो. नंतर लकी त्याच्या रूममध्ये टेन्शनमध्ये फिरत असतो. तेवढ्यात सावनी तिकडे येते आणि म्हणते की लकी काय झालं, तू ऑपरेशनचा काही विचार केला आहेस की नाही, डॉक्टरने तुला सांगितलं आहे ना. तेव्हा लकी चिडतो आणि म्हणतो की काय तुला हे सगळं सोपं वाटतंय का, तुला डॉक्टरने काय सांगितलं हे माहिती आहे का. तेव्हा मग आता ती म्हणते की मग लकी आता सगळं व्यवस्थित होणार, तू तर ऑपरेशन करणार आहेस ना. तेव्हा आता लकी तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की तुला हा सगळा काही खाऊ वाटतोय का,
तुला माहिती आहे का त्या डॉक्टरने काय सांगितलं आहे? त्या डॉक्टरने सांगितलेलं आहे की लवकरात लवकर 10 लाख रुपये जमा करायचे आहेत या ऑपरेशनसाठी. तेव्हा सावनी म्हणते की ओ, त्याने इतका खर्च सांगितला तर? तेव्हा मग तो म्हणतो की हो, आणि त्याने सांगितलं आहे, एक अटही घातली आहे त्यावर, की तो काही दिवसातच ॲब्रॉडला जाणार आहे. त्याच्यासाठी त्याने लवकरात लवकर पैसे जमा करण्यासाठी सांगितलेत. खरंच मला आता टेन्शन आलं आहे, इतक्या लवकर मी पैसे कसे जमा करायचे? तेव्हा सावनी म्हणते की लकी, तू शांत हो, शांत हो, मी तुला समजावते, तू प्लीज शांत हो. तेव्हा मग लकी म्हणतो की काय शांत होऊ? मग ती म्हणते की लकी, यावर एक उपाय आहे माझ्याकडे. तू ना हे ऑपरेशन करायचं आहे म्हणतोय आणि त्यावर तो अब्रॉडलाही डॉक्टर जाणार आहे म्हटल्यावर तुला लवकरात लवकर पैसे जमा करावे लागतीलच. हे बघ, मी तुला मदत केली असती रे, परंतु काय आहे ना, माझ्याकडेच कॅश नाही आहे. माझी अवस्था काय आहे तुला माहिती आहे ना. अरे, तसंही माझ्याकडे डॉक्टर देण्याचा उपाय होता, तो मी तुला दिला, चांगला डॉक्टर. आता पैशाचं मात्र तुलाच बघावं लागेल. म्हणूनच मी तुला एक गोष्ट सांगते, याच्यावर एक उपाय आहे जो मला माहीत आहे. काय ना, सागरच्या कपाटामध्ये 10 लाख पडलेले आहेत किंवा त्यापेक्षा जास्त कॅश आहे, तर ती कॅश तू घे आणि त्या डॉक्टरला दे. तेव्हा लकी तिच्यावर चवताळून उठतो आणि म्हणतो की एक मिनिट, हां, मी माझ्या घरात चोरी वगैरे काही करणार नाही आहे. तेव्हा सावणी म्हणते की अरे शांत हो लकी, शांत हो. अरे असं ओरडतोयस काय? ओरडून ओरडून काय अख्ख्या घराला सांगणार आहेस का की तू या घरामध्ये चोरी करतोयस आणि तुझा प्रॉब्लेम म्हणून? मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर घरच्यांना कळलं तर विचार कर काय होईल. लकी तिच्यावर चिडून म्हणतो, काही असू दे, मी माझ्या घरात आता चोरी करणार नाही आहे. बस झालं आहे, आता मी आणखी काहीच करणार नाही आहे. तेव्हा मग सावनी म्हणते की तू माझ्यावर कशाला ओरडतोय? तुला कळतं आहे का तू काय बोलतोयस ते? अरे लकी, जर तुला ऑपरेशन करायचं असेल तर तुला हे पैसे मॅनेज करावेच लागतील. जर तू हे पैसे चोरले नाहीस तर दुसरा आणखी तुझ्याकडे काही ऑप्शन आहे का? तुला याचाच विचार करावा लागेल की पुढे तू काय करायचं आहेस. अरे लकी, एक विचार कर, जर तू आता मोठमोठ्याने ओरडून हे सगळं सांगितलंस, समज तू उद्या जाऊन सागरला हे सगळं सांगितलं, तर काय करतील? तू विचार करतोयस का? अरे हसतील तुझ्यावर, छितू करतील तुझी आणि म्हणतील तुला की हे सगळं झालं ते बरंच झालं, कारण तू जे काही सगळ्यांसोबत वागतो तेच देवाने तुला शिक्षा दिली, असे सगळे टोमणे मारतील तुला आणि बरोबर तुझ्या या सगळ्या गोष्टीचं हसू बनवतील. जगामध्ये तुझं काय होईल, तुझं कसं हसू होईल याचा जरा विचार कर. आणि सागरही तुझ्यावर किती चिडतो, मग तो काय विचार करेल याचाही विचार कर. म्हणूनच मी तुला सांगते की लकी, काय झालं तरीही सगळ्यांसमोर हसं करून घेऊ नकोस. तुझं जे काही आहे ते तुझं स्वतःचं तू सॉल्व कर. मी आहे ना तुझ्यासोबत मदतीला, मी करेन तुझी मदत, परंतु हे पैसे चोरण्याचं मात्र तुलाच करावं लागेल. मी तुला क्लू दाखवला आहे, डॉक्टर दिला आहे, परंतु आता तू विचार कर की जर तू चोरी केली नाहीस तर मग काय होईल? हे बघा लकी, मी तुला आता इतकंच सांगू शकते की तुला हे केल्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही. तुला हे सगळं करावंच लागेल, नाहीतर मग हातातली संधी निघून गेली तर काहीच पुढे घडू शकत नाही आणि तो डॉक्टर निघून गेला तर मग मात्र काहीच होऊ शकत नाही. असं आता इथे लकीला सावनी भर पाडत असते आणि लकी देखील शांत बसतो आणि पुढे तो तिच्या बोलण्याला नमतो आणि गप्प बसतो आणि इथे सावनीला देखील कळतं की लकी तिच्या बोलण्यात आलेला आहे. तर इथे सगळेजण जेवण करता करता गप्पा मारत असतात आणि इंद्रा म्हणते की बरं का सागऱ्या, जरा पुढचे एखाद दुसरा दिवस तू सुट्टी घेऊ शकतोस का? मला ना सगळ्यांना घेऊन एकविरेच्या दर्शनाला जायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो की का गं, काय झालं अचानक? तेव्हा इंद्रा म्हणते की ते सागऱ्या, काय आहे ना, मी एकविरे आईला नवस बोलले होते तुझ्याबद्दल आणि नक्कीबद्दल, मग तर तो फेरायलाच हवा ना. तेव्हा मग सागर म्हणतो की माझ्याबद्दल? तेव्हा मग ती म्हणते की हो. तेव्हा सागर पुढे म्हणतो की माझ्याबद्दल तर तू एक इच्छा बोललीच नसशील ना, कित्येक नवस केले असशील, अजूनही केले असशील. तेव्हा मग ती म्हणते की हो, तसे तर मी केलेत आणखीनच नवस, परंतु आता तुमचे दोघांचे फेडायचे आहेत. तेव्हा मग सागर म्हणतो की अगं मम्मी, ॲक्च्युली मला वेळ नाही आहे गं, शेड्यूल खूप टाईट आहे, 2-3 नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेत त्याच्यामुळे मला वेळच नाही आहे. त्याच वेळेला आता ती म्हणते की पण तू बघ ना. तेव्हा सागर म्हणतो हवं तर मी तुम्हाला गाडी अरेंज करून देतो. इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, तुझ्यासाठी नवस बोलायचा आहे तर मग तू पण तिथे असायलाच हवा ना फेडण्यासाठी. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर आता सगळेजण हसी मजाक करत असताना तिथे समोर लक्की येऊन बसतो आणि लक्कीचा चेहरा पडलेला असतो आणि असा लक्कीचा पडलेला चेहरा पाहून सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. आणि त्याच वेळेला आता इथे लक्की लांबच बसलेला असतो, म्हणून त्याला इंद्रा म्हणते की अरे लक्की, तिकडं कणाला बसला तू? अरे इकडे सगळेजण बसलेले आहेत, ये इथे टेबलवर जेवायला बस, सगळ्याजणांचं जेवण झालेलं आहे, आता तरी तू जेवून घे ना, असं ती म्हणत असते. परंतु लक्की म्हणतो की नको मम्मी, मला भूक नाही आहे. तेव्हा मग इथे मुक्ताही सागरजवळ जाते आणि सागरला म्हणते की सागर, जरा प्लीज जाऊन तुम्ही बोला ना त्याच्याशी, त्याची अवस्था तरी बघा, तुम्ही असं बोलल्याशिवाय काही होणार आहे का?
प्लीज बोला त्याच्याशी. तेव्हा मग आता सागर मुक्ताचं ऐकतो आणि म्हणतो की लकी चल चल जेवायला ये, इथे येऊन बस. परंतु लकी काहीच बोलत नाही. मग तो म्हणतो की ये ना इथे बस जेवायला, सगळे जेवून झालेले आहेत. तेव्हा तो म्हणतो की नको दादूस, मला भूक नाही. सागर म्हणतो की अशी कशी भूक नाही आहे तुला, चल ये जेवायला. तर स्वाती पण ओरडते आणि तो म्हणतो की नको आहे ना मला जेवायला, समजत नाही का ताई. तेव्हा आता ती चिडते आणि म्हणते की राहू दे, तुझ्यासाठी आवडीचं चिकन बनवलं होतं पण तुला खायचंच नाही आहे. अगोदरच सांगायचं ना जेवायचं नाही म्हणून, बाहेरून काही खाऊन आला असशील. आणि हो, मग लेग पीस वगैरे नसते ठेवली तुला. असं म्हणून स्वाती म्हणते की मी आता ना हे फ्रीजमध्येच ठेवून देते. तितक्यातच आता सागर हा तिथेच बसून असतो. मुक्ता त्याला म्हणते की जा प्लीज बाजूला जाऊन बोला. तेव्हा सागर आता त्याच्या बाजूला येऊन बसतो आणि मागे बसून ते सगळं सावनी बघत असते. सागर आता त्याला म्हणतो की लकी काय झालं तुला भूक नसायला, काही झालंय का, प्लीज मला सांग. तेव्हा मग आता लकी म्हणतो की काही नाही. नंतर सागर त्याला विचारतो की मला जे काही आहे तू मनापासून सांगू शकतोस. मी तुला ओरडलोय त्याचा तुला राग आलाय का, खरंच सांग मला, मी तुला समोरून विचारतोय, मी ओरडल्यामुळे तुला राग आलाय का. तेव्हा लक्की म्हणतो की नाही दादूस. तेव्हा आता सागर त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की हे बघ, मी तुला ओरडतो कारण माझी तुझ्यावर माया आहे. तू कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ नये इतकंच मला वाटतं, म्हणूनच मी एक मोठा भाऊ म्हणून तुला ओरडत आहे. आणि मी तुला ओरडतोय तसं बापूही मला ओरडायचे, तेही माझे कान पिळायचे आणि ते ओरडायचे म्हणूनच आता मी सुधारलो आहे ना. मी जे काही आहे ते आज त्याचमुळे आहे ना. परंतु तूही तसंच व्हावं असं वाटतंय मला. माझ्या तुझ्याकडून फार काही अपेक्षा नाही आहेत लकी. तू फक्त एक चांगला माणूस म्हणून जगावास, घरातल्या त्याचप्रमाणे बाहेरच्या स्त्रियांचा आदर करावास आणि काहीतरी चांगलं करावंस, एवढीच माझी इच्छा आहे रे. आणि मी तुला ओरडतो याचा अर्थ तुझ्यावर प्रेम नाही आहे असं नाही आहे रे. तुझ्यावर आमचं सगळ्यांचं खूप प्रेम आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जी व्यक्ती आपल्यावर ओरडते, आपल्यावर रागवते, त्याच व्यक्तीचं आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम असतं. म्हणून मी तुला सांगतोय की तू असा काही चुकीचा निर्णय करू नकोस किंवा कुठलाही वाईट विचार करू नकोस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहेत. आणि तुला आता जरा काही त्रास होत असेल किंवा तुला काही शेअर करावंसं वाटत असेल तर प्लीज शेअर कर, काळजी करू नकोस, हा दादूस तुझ्याबरोबर नेहमी आहे. तर आता सागरचं त्याच्याबद्दलचं इतकं प्रेम पाहून इंद्राच्या डोळ्यात मात्र आता पाणी येतं. त्यानंतर इथे आता सावनीने डोक्याला हात लावून घेतलेला असतो. सावनी म्हणते की काय चाललाय हा, कसला मेलोड्रामा चाललाय हा. अँड द बेस्ट मेलोड्रामा अवॉर्ड गोज टू कोळी फॅमिली. काय करतात काय हे, इतका मेलोड्रामा असतो, काय करावं यांचं ह्यांनाच कळत नाही. कधी नव्हे ते यांचं प्रेम उफाळून येत असतं. आणि हा आता काही लकी बोलून मोकळा झाला नाही म्हणजे मिळवलं. इतकं सगळं मी समजावलं होतं या लकीला, परंतु हा सागर मध्येच त्याला समजवायला आला. आता काय करायचं खरंच काही कळत नाही. आणि आता जर समज या लकीने मन बदललं आणि जर काही बोलला तर यांचं घटक्यात एक असतं तर घटक्यात दुसरं असतं. खरंच आता बघूया पुढे काय घडते ते. पुढे आणखी किती ड्रामा बघायचा आहे काय माहिती. असं म्हणून आता सावनी नुसती वैतागत असते. तेव्हा सागर लकी काही बोलत नाही, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. हे पाहून त्याला खूप वाईट वाटतं. आता सागर म्हणतो की लकी मला सांग, माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांग, काही प्रॉब्लेम आहे का, तुला काही हवं आहे का माझ्याकडून, तर मला प्लीज तू सांग. असं त्याचा हातात हात घेऊन तो म्हणतो. तेव्हा लकी त्याच्यापासून नजर चोरतो. सागरच्या लक्षात येतं. सागर म्हणतो की हे बघ लकी, बोल, तुझ्या मनात काही असेल तरी बोल. आजपर्यंत तुझ्या दादूसनी तुझी कोणती इच्छा अपूर्ण ठेवली आहे का, नाही ना. मग सांग मला काय झालं आहे, तुला कसली गरज आहे का, मदत हवी आहे का, तर मला सांग काय घडलं आहे. तू असा शांत बसणाऱ्यातला नाहीस. त्याच वेळेला मुक्ताही म्हणते की लकी बोल, सागर तुला आता इतकं समोरून विचारतात, प्लीज सांग त्यांना काय असेल ते. त्यावेळेला आता सावनी ही घाबरते. ती म्हणते की अरे काय चाललं आहे हे. आता हा सागर इतका खोदून विचारतोय बोलल्यावर हा लकी समोरून तर काही सांगून टाकणार नाही ना. खरंच इतका सगळा बनाय खेळ माझा बिघडून जाईल. आणि सावनी आता तिथून उठते आणि म्हणते की नाही, मला आता काहीतरी केलंच पाहिजे. सावनी आता रूममध्ये येऊन त्या प्रकाशला फोन लावते आणि म्हणते की कुठे आहेस तू. तेव्हा तो म्हणतो की मी ना. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, जिथे असशील तिथे असशील, परंतु आत्ताच्या आत्ता त्या लकीला मेसेज कर आणि त्याला सांग की उद्याच्या उद्या तुला पैसे हवे आहेत जमा करण्यासाठी आणि ऑपरेशन करावं लागेल कारण तू बाहेर जातोयस लवकर. तेव्हा तो म्हणतो की मॅडम पण ना मी एके ठिकाणी बाहेर आहे ऑडिशनला. तेव्हा ती म्हणते की आत्ता ते मला काही सांगू नकोस, आत्ताच हे सुद्धा ऑडिशन आहे असं समज आणि लवकरात लवकर त्याला मेसेज कर बघ, नाहीतर मी काय करेन हे लक्षात ठेव. असं म्हणून ती फोन ठेवून देते. आता तो प्रकाश मॅडम मॅडम असं बोलत असतो, परंतु त्याचा फोन ती ठेवून देते आणि म्हणते की कुठून आलेत काय माहिती, कामं करायला नकोत आणि नुसती नाटकं सुरू असतात, बघूया आता पुढे काय होतं ते. नंतर आता सागर म्हणतो की लकी
सांग मला, काही प्रॉब्लेम असेल तर तू शेअर करू शकतोस. अरे, तू घरात नाही बोलणार तर कोणाशी बोलणार? आणि आपल्या घरातले सगळेजण तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील. म्हणूनच तू सांग की काय आहे ते. आणि अजिबातही कसलाही किंतु परंतु ठेवू नकोस. आता इथे बापू नाही आहेत, ते बंदरावर गेलेत. म्हणून मला आता तुझ्याशी बोलायलाच हवं. जे काही आहे ते प्लीज तू मला सांग. तेव्हा आता सागर हा तिथे त्याला विचारत असतो आणि सारखा त्याला रिक्वेस्ट करत असतो की काय झालं आहे ते सांग. परंतु सावनी म्हणते की बापरे, आता हा लकी भावनेच्या भरात बोलून बसला नाही म्हणजे मिळवलं. इतकं सगळं मी बनवलेला खेळ बिघडून जाणार आहे आणि सगळं माझ्या हातातून निसटून जाईल. इतकी सगळी व्यवस्था केली ती धुळीत मिळेल. त्याच वेळेला इथे आता लकी हा बाजूला येतो आणि तो काही बोलायला जाणारच तेवढ्यातच त्याला मेसेज येतो. डॉक्टर त्याला मेसेज करतो की मिस्टर लकी, तुम्हाला उद्याच्या उद्या ऑपरेशनसाठी पैसे जमा करावे लागणार आहेत. पुढची प्रोसिजर लवकर करावी लागेल कारण मला बाहेर जायचे आहे. त्याच वेळेला इथे आता लकी म्हणतो की दादूस काहीच नाही आहे आणि असं म्हणून तो निघून जातो. तेव्हा आता सागर म्हणतो की बघितलं मुक्ता, तुम्ही मला म्हणत होतात ना की त्याच्याशी जाऊन बोला. मोठा भाऊ या नात्याने त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. किती प्रेमाने बोललो, किती आपुलकीने बोललो, अगदी अत्यंत व्यवस्थित त्याच्याशी बोललो मी त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये जाऊन. परंतु नाही, तो मला काहीच बोलला नाही आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. तेव्हा आता इंद्रा रडायला लागते. ती म्हणते की सागऱ्या, बघ ना मुक्ता, बघितलं ना कसा वागतोय तो. अगं सागऱ्या इतका बोलला त्याच्याशी, किती आपुलकीने आणि प्रेमाने जवळ घेऊन बोलला, किती काळजी करतो तो त्याची. आजपर्यंत सागरेने त्या लकीची कोणती इच्छा अपुरी ठेवली नाही, सगळ्या इच्छा पुऱ्या केल्या. परंतु तो लकी बघ ना कसा वागतोय आपल्याशी. अजूनही मनात काय आहे ते सांगत नाही आहे. मी नक्की सांगते मुक्ता, त्याच्या मनात काहीतरी आहे गं, त्याच्या डोळ्यातून दिसतं मला ते. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी तुम्ही शांत व्हा, तुम्ही प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. आपल्याला आता कळलंय ना की लकीचं नेमकं काय चालू आहे. आणि तसंही लकीला आता एक ॲश्युरन्स मिळालं, एक खात्री मिळाली. सागरच्या बोलण्यातून एक प्रकारची ग्वाही मिळाली की आपण सगळे त्याच्यासोबत आहोत आणि आपण सगळे त्याच्या प्रॉब्लेममध्ये त्याला मदत करू शकतो. इतकं तरी त्याला आता समजलंय की काही झालं तरी त्याची पूर्ण फॅमिली ही त्याच्या मागे खंबीरपणे उभी आहे. म्हणूनच आता आपण काहीही वाईट वाटून घ्यायचे नाही. आता लकीला एकदा कळलंय ना की सगळे सोबत आहोत, तर तो नक्कीच सगळ्या गोष्टी आपल्याला येऊन सांगणार आणि नक्कीच त्याला आता पटलेलं असणार की आपण त्याच्याबरोबर काही चुकीचं वागत नाही आहे. त्याच वेळेला इथे सगळ्यांना शांत करून मुक्ताच्या मनात मात्र ते वादळ सुरूच असतं. मुक्ता विचार करत असते की नक्कीच लकीच्या मनात काहीतरी चाललं आहे. त्याच्या वागण्या बोलण्यातून हे सिद्धच होतं आहे की लकी कुठल्या तरी कारणावरून डिस्टर्ब आहे आणि ते कारण काही साधंसुद्धा नाही. परंतु लकी आम्हाला काहीच सांगायला तयार नाही आहे. घरात अगदी विचित्र वातावरण आहे. लकीला कसं समजवायचं हेच मला समजत नाही आहे, असा विचार आता मुक्ता करत असते. आणि त्याच वेळेला इथे सागर हा इंद्राला शांत करत म्हणतो की मम्मी काहीच होणार नाही, तू प्लीज शांत बस. आणि तो तिला धीर देत असतो. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सागर आणि मुक्ता हे दोघंजण ही रूममध्ये असतात. त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताला म्हणत असतो की तुमची जितकी रूपं मी पाहिलेली आहेत ना, तितकी रूपं कोणालाच माहिती नाही आहेत. त्याच वेळेला आता मुक्ता ही सागरकडे बघत असते आणि ती गालातच हसते. त्याच वेळेला सागर आता मुक्ताकडे बघत असतो आणि तो आता मुक्ताच्या प्रेमामध्ये वेडा झालेला असतो. आणि सागर आता मुक्ताकडे बघत असतो आणि मुक्ताने जेव्हा लाजून मान खाली घातलेली असते त्याच वेळेला सागर आता मुक्ताची मान वर करतो आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात. सागर आणि मुक्ता हे दोघे एकमेकांकडे बघत असताना सागर हा अलगदच त्याचं बोट असतं ते मुक्ताच्या ओठांवरून फिरवत असतो. आणि हे सगळं बघत असताना मुक्ताला सागरमधला एक वेगळाच व्यक्ती समोर येत असतो. कारण सागर हा अशा प्रकारे मुक्तासोबत कधीच वागलेला नसतो. आणि हे सगळं पाहून मुक्ताला खूपच बरे वाटत असते आणि ते दोघे एकमेकांच्या जवळ येत असतात. तर इथे लकी हा फोनवर डॉक्टरशी बोलत असतो की डॉक्टर, तुमचा मेसेज जस्ट मिळाला आहे मला, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच पैशांची व्यवस्था करणार आहे, उद्याच मी तुम्हाला पैसे देतो. तर हे ऐकून मात्र सावनीला खूपच आनंद झालेला असतो. तर इथे पैसे कसे शोधायचे या विचारात लकी बसलेला असताना समोर सावनी येते आणि म्हणते की लकी, हे घे सागरच्या कपाटाची चावी. असं म्हणून आता ती त्याला चावी दाखवते आणि नंतर लकी तिथून निघून जातो. मग सावनी ही स्वतःच्या रूममध्ये येऊन विचार करते की झालं मुक्ता, आता तुझ्या डोळ्यासमोरून तुझ्या घरातली चोरी होणार आहे, तुझ्या कपाटातली चोरी होईल आणि ते तुला कळणार देखील नाही आणि तू हे सगळं समजणारही नाही आणि बावळटीसारखी तू शांत असशील. असा विचार आता सावनी करते आणि खुश होत असते.
आता घरात पैशांची चोरी करत असताना लकी सापडणार का? आणि लकीने जेव्हा सावनीबद्दल तोंड उघडणार तेव्हा मुक्ता ही सावनीचे नेमके काय हालत करणार हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.